तुम्ही मटण करीचे खूप प्रकार पाहिले असतील, कधी घरी बनवलं असेल किंवा कधी बाहेरून आणलं असेल, पण ही बिहारी स्टाईलमध्ये मटण करी तुम्ही कधी बनवली का? नसेल बनवली ना तर नक्की एकदा ट्राय करून बघा, कारण ही टेस्टला खूप छान लागते आणि बनवायला खूप खूप सोपी आहे. रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे आमच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला मिळत राहतील. तुम्हाला जर मटण सूपची रेसिपी हवी असेल तर मी त्याची लिंक खाली दिलेली आहे, तुम्ही ती नक्की पाहून घ्या. चला तर मग सर्वात आधी एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घ्या. नंतर काही खडे मसाले घेतलेले आहेत, जसे तमालपत्र, दालचिनी, स्टारफूल, लवंग, मिरे, जिरे आणि काही मिरच्या तोडून घेतलेल्या आहे. मेन इन्ग्रेडियंट म्हणजे लसूण. त्या तेलामध्ये हे सगळे खडे मसाले टाकायचे आणि जिरं टाकायचं आणि थोडंसं तडतडू द्यायचं. हे खडे मसाले चांगले तेलात परतल्या गेले की याच्यामध्ये साधारण मीडियम आकाराचे 4 ते 5 कांदे बारीक उभे असे पातळ कापून घेतलेले आहे ते तेलात सोडायचे आणि 2 अख्खे लसणाचे गाठे डायरेक्ट तेलामध्ये टाकायचे आणि हा कांदा चांगला परतून घ्यायचा. बिहारी मटण असो किंवा चिकन असो, यामध्ये अख्खा लसूण हा मेन इन्ग्रेडियंट असतो, त्यामुळं तो स्किप करायचा नाही. कांदा तेलात चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. गरज पडली तर झाकण ठेवून परतून घ्यायचा. नंतर आता इथं हिरवं वाटण म्हणजे आलं, लसूण, कोथिंबीर आणि 2 ते 3 मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत ते कांद्यामध्ये घालून चांगलं परतून घ्यायचं. जर हा मसाला खाली लागत असेल ना तर एक घोटभर पाणी टाकायचं आणि पुन्हा झाकण ठेवून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता ह्या हिरवं वाटण इथं चांगलं शिजलं गेलेलं आहे. परतता जो हा कांदा चांगला मऊ झालेला आहे तो चमच्याने असा स्मॅश करायचा, म्हणजे त्याची ग्रेव्ही खूप छान बनते. आता हे हिरवं वाटण कांद्यामध्ये चांगलं परतून झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण पावडर मसाले घालूयात. मीठ, धने पावडर, हळद, लाल तिखट आणि काश्मीरी लाल मिरची पावडर, हे सगळे पावडर मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. जसं की मगाशी आपण हिरव्या वाटणामध्ये घोटभर पाणी टाकून झाकण ठेवून चांगलं परतून घेतलं होतं, त्याचप्रमाणे ह्या वाटणामध्ये सुद्धा पाणी घालायचं. थोडंसं जास्त पाणी घालायचं आणि झाकण ठेवून याची ग्रेव्ही चांगली सरसरीत बनवून घ्यायची. आता झाकण ठेवून हे मसाले तेलामध्ये छान परतले गेलेले आहेत आणि कांदा पण आपला खूप चांगला शिजला गेलेला आहे. ही ग्रेव्ही परतत असताना चमच्याच्या साहाय्याने आपण हा शिजलेला कांदा स्मॅश करायचा, म्हणजे ग्रेव्ही खूप छान बनते. आता याला परत एकदा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता ह्या कांद्याला खूप छान तेल सुटलेलं आहे. यामध्ये आपण उकडलेलं मटण घालून घेऊया. जर तुम्हाला सूपची रेसिपी हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तुम्ही ती नक्की चेक करा. खरं तर बिहारी स्टाईलमध्ये मटण उकडून घेत नाही, कारण ते डायरेक्ट शिजवलं जातं, पण आपल्या इथं मटण शिजायला 1 ते 1.5 तास लागतं, त्यामुळे आपण इथं बॉईल करून घेतलेलं आहे. यामध्ये मटण घालून आणि मटणाचं सूप घालून चांगलं परतून घ्यायचं. सर्वात शेवटी कोथिंबीर आणि गरम मसाला हे झाकण ठेवून पुन्हा एकदा शिजू द्यायचं. एक साधारण 10 मिनिटं चांगलं शिजू दिलं की आपलं हे मस्तपैकी बिहारी स्टाईलमधलं मटण तयार. हे तुम्ही चपाती, रोटी किंवा राईससोबत सर्व करू शकता. तुम्हाला ही बिहारी स्टाईलची मटण करी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.